श्री गणेशाय नमः। अनुभव आले अंगा पुष्प 14वे। माझे सन्मित्र नारायणराव कुलकर्णी पाटोद्याहून बदली होऊन केज येथे आले। ते आणि मी पूर्वी 1970 ते 1974 ला एकाच शाळेत केज हायस्कूल येथे सहशिक्षक म्हणून एकत्रच काम करत होतो। दोघांचीही सख्यत्व अति वाढलेले, एकमेकांशिवाय आम्ही जणू राहू शकत नव्हतो। शाळा सुटली की फिरायला जात असू, बोलण्याचा विषय किंवा चर्चेचा विषय अध्यात्म हाच असायचा। आमचे फिरणे कधी रात्रीच्या 10ला तर कधी रात्रीच्या 12लाही संपायचे। अध्यात्म, ज्ञान आणि विज्ञान याचा संबंध काय असेल, यांचा समन्वय होऊ शकेल काय, यावर विचारविनिमय होत असे। केज येथील कालावधी असाच चिंतनात व अभिव्यक्तीत गेला असे। त्यांनी नोकरीच्या शेवटी केज येथे बदली करून घेतली। त्याची 3 कारणे असतील। 1. समर्थ सहवास, 2. समर्थ मंदिरातीलच सासूरवाडी देशपांडे यांची, आणि 3रे कारण मी। पूर्वीसारखे आम्ही एकत्र येऊ, पूर्वीसारखाच काळ अध्यात्म चिंतन मनन अभिव्यक्तीत घालवू असे वाटले। त्या पूर्वीपासून 3 वर्ष ते 4 वर्ष अगोदर मी केजमध्ये घर बांधून स्थायिक झालो होतो। नंतर तेही इथे राहिले। समर्थ भक्त निवासात ते राहू लागले। पूर्वीसारखेच परस्परांकडे जाणे येणे चालू झाले। परंतु एका वेळी ते 6-7 दिवस भेटलेच नाहीत। मला सूचनाही नाही। मला अचानक सिरियस असल्याचे कळाले। 6-7 दिवस लातूरलाच राहिल्यानंतर, म्हणजे 7 दिवसानंतर परत आले, तेव्हा मला समजले। मी त्यांच्या भेटीस गेलो तेव्हा डॉक्टरांनी त्यांना कोलेस्ट्रॉलचा आजार आहे असं सांगितलं होतं। मग मी कोलेस्ट्रॉल म्हणजे काय आणि तो कशाने होतो हे विचारले। तत्पूर्वी मला त्याचे नाव किंवा लक्षणे माहीत नव्हती, परंतु मी माझ्या पद्धतीप्रमाणे, म्हणजे प्रभू प्रेरणेप्रमाणे मी त्यांना म्हणालो, कोलेस्ट्रॉल 0 आहे। त्यांनी सांगितले, लातूरच्या डॉक्टरांनी कोलेस्ट्रॉल आहे असे निदान केले आहे। मी म्हणालो, असेलही, पण आज ते काहीच नाही। माझे म्हणणे मित्र म्हणून मान्य केले असेल, परंतु ते अंधश्रद्धाळू नसल्यामुळे त्यांना ते पूर्णपणे मान्य करता येईना। काल कोलेस्ट्रॉल होते आणि आज नाही असे कसे असेल? मी म्हणालो, उद्या तुम्ही औरंगाबादला जा, तेथे प्रसिद्ध डॉक्टरांकडून ती तपासून घ्या। अंशात्मक असेल तर मला दवाखान्यातूनच फोन करून कळवा। दशांश मध्ये सुद्धा ते सापडणार नाही असे मी म्हणालो। दुसऱ्या दिवशी ते औरंगाबादला डॉक्टर भागवत यांच्याकडे गेले। कोलेस्ट्रॉल थोडेही अधिक नव्हते,
त्यांनी मला फोन केला व सांगितले, गुरुजी नॉर्मल आहे, अधिक नाही. परंतु मी कसा काय सांगू शकतो याचे कोडे त्यांना बराच काळ होते. ही माझी अंधश्रद्धा तर नाही. त्यांचे हे वाटणे बरोबर होते. जोपर्यंत आपल्याला पटत नाही तोपर्यंत गुरुचीही सत्य मानायचे नाही, असे विवेकानंद म्हणत असत. गुरुच योग्य असेल तर पटवून घ्या, म्हणजे समजावून घ्या. समजले तर आनंदाने स्वीकारा. पुन्हा म्हणून अंधश्रद्धेत राहूच नका, कारण ज्ञान अनुभवाने होत असते. म्हणजे अगोदर अनुभव व त्यातून ज्ञानोत्पत्ती होत असते. त्यामुळे ज्ञान अंधश्रद्धाळू नसते. गुरुज्ञान अनुभवाचे असते किंवा प्रभू प्रेरित असते. ते कधीही खोटे होऊ शकत नाही. खोटी होती ती माहिती असते, किंबहुना ती माहिती मिळवलेली असते. ज्ञान होत असते अनुभूतीतून किंवा ईश प्रेरणेतून. ईश प्रेरणा हा अंतिमाचा अंतिम अनुभव आहे. त्यामुळे गुरु संत यांचे शब्द शाश्वत सत्य असतात. ती खोटे असू नयेत किंवा वाटू नयेत. त्यासाठीच की काय आणखीन एक अनुभव दिला. यनियन काकांनी 4 वाजता एक फोन केला. तातडीने यावे, मी अत्यंत अत्यवस्था झालेलो आहे. कोणाची गाडी असेल तर घेऊन या. मला गाडी मिळाली जवळची, संतोष काटे यांची. आम्ही त्यांच्या घरी तातडीने पोहोचलो. त्यांनी सांगितले, माझ्या हृदयात वेदना होऊ लागल्या आहे. तुम्ही येईपर्यंत मी माझे साडू डॉक्टर सेवेकर परळी यांना फोन केला. त्यांनी एक गोळी सांगितली, ती मी मागवून घेतली व खाल्ली. मी त्यांच्याकडे पाहिले व सांगितले, तुम्हाला हृदयरोग अजिबात नाही. पुन्हा एकदा पूर्वीसारखेच निश्चयात्मक विधान केले. मी शरीराला स्पर्शही करीत नाही, पण ठामपणे सांगतो, मला रोगाचे किंवा औषधाचे थोडे सुद्धा ज्ञान नाही. तरी परंतु मी रोग नसल्याचे सांगतो. ही अंधश्रद्धा नव्हे. अंधश्रद्धा प्रत्येक वेळेस खरी ठरेल असे नाही. अंधश्रद्धा निश्चयात्मक सांगू शकत नाही. श्रद्धा ही मूलगामी असते. त्यामुळे श्रद्धेवर आपली श्रद्धा आहे, अंधश्रद्धेवर मात्र अजिबात नाही. मी सांगत होतो, हृदयरोग नाही, औरंगाबादला जाऊन तपासून पहा. ते म्हणाले, मी गाडी सांगितली आहे, मुलगा औरंगाबादलाच आहे, 11 पर्यंत गाडी येईल, मी जाणार आहे. मी म्हणालो, मला कळवा. ते डॉक्टर भागवतांकडेच गेले. त्यांनी सर्व तपासण्या केल्या आणि अजिबात हृदयरोग नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, इतरत्र कोठेही तपासू नका, कोणाचीही विनाकारण औषध घेऊ नका, अकारण खर्चात पडू नका. एके दिवशी एक सद्गृहस्थ माझ्याकडे आले. त्यांचे माझे चांगले सख्यत्व होते. ते म्हणाले, माझा मुलगा अत्यवस्थ आहे, त्याच्या हृदयाचे दोन्ही वॉल गेले आहेत, त्यासाठी 2 लाख रुपये खर्च येईल, असे मुंबईच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्याच्याजवळ पैसे नाहीत,
माझ्याकडेही नाहीत. त्यास 2 एकर जमीन आहे. ती विकूनही 2 लाख रुपये मिळणे शक्य नाही. त्यास बायको, 2 मुली आहेत. त्याचा प्रश्न कसा सोडवायचा? तुम्ही काहीतरी करा आणि त्याला रोगातून बाहेर काढा. मी म्हणालो, मला काय कळते त्यातले? तो तरणाबांड पोरगा तारुण्याने मुसमुसलेला, कुणाशीही तंटा करायचा, भांडायचा, हाणामारी करायचा, अकारणही तंटे करायचा, भांडायचा. तसा मलाही छळायचा. वाटेल ते अद्वा तद्वा बोलायचा. भर रस्त्यावर शिव्याही घालायचा. मी शाळेत शिक्षक होतो, माझ्याच गावी, वरबगाव इथे. त्याचे वडील आर्य समाजी होते, आध्यात्मिक होते. आमच्या त्यांच्या धार्मिक चर्चा व्हायच्या, पण ते तरी त्या आडदांड मुलाला काय करतील? त्या काळात मला दाढी जटा असायच्या. मी रस्त्यावरून जाताना मोठ्याने दाढी म्हणून हाक मारायचा. लोक त्याला मूर्ख म्हणत, तरी तो हसून तेच करायचा. मी खाली मान घालून शाळेत जायचो. असे अनेक वेळा घडायचे. मी स्वस्थ असायचो. या घटना सर्वांना माहीत असायच्या, त्याच्या वडिलांना सुद्धा. परंतु त्यांना एक गोष्ट माहीत असायची की गुरुजी त्यांच्यावर काही अनिष्ट परिणाम होत नाही. म्हणून ते त्याच्या रोगमुक्तीसाठी माझ्याकडे आले होते. त्यांना विश्वास होता मी ते काम करेन. दुसऱ्या दिवशी रविवार, मी उद्या सकाळी येतो असे सांगितले. त्यानुसार रविवारी सकाळी 9 वाजता मी त्यांच्या घरी गेलो. त्यांनी त्यास बैठकीस बोलून घेतले. माझ्यासमोर बसविण्यात सांगितले. तो समोर बसला. मी त्यास विचारले, काय आजार आहे? तो म्हणाला, हृदयाचे दोन्ही वॉल गेले आहेत. मी म्हणालो, टोपी काढ. त्याने टोपी काढली. मी म्हणालो, सदरा काढ. त्याने सदरा काढला. मी म्हणालो, बनियान काढ. त्याने बनियान काढले. मी एक वेळ त्याच्या छातीवरून नजर फिरवली. त्यास पुन्हा कपडे घालावयास सांगितले. त्याने कपडे घातले. त्यास प्राणायाम कसा करायचा हे सांगितले. दररोज निश्चित 2 वेळा देऊन सकाळ संध्याकाळ नित्यनेमाने निश्चित वेळी प्राणायाम करावयास सांगितले. तिसऱ्याच दिवशी त्यास रस्त्यावर पाहण्यात आले. शरीर फुलून आले होते. आज शरीरावर तेज चमकत होते. ते पाहून मला आनंद झाला. नंतर 8व्या दिवशी त्याचे वडील आले आणि म्हणाले, माझा मुलगा श्रीकिसन फार माजला आहे. तो काल माझ्या छातीवर बसला व कुऱ्हाड गळ्यास लावली. मला तो मारीतच होता, परंतु थोडक्यात वाचलो. तुम्ही त्याला फार शक्ती दिली. तेवढी कृपा करून शक्ती काढून घ्या, नसता माझे मरण अटळ आहे. मी म्हणालो, ती शक्ती काढून घेता येत नाही. शक्ती देता येते, काढून घेता येत नाही. तेव्हा ते म्हणाले, मला मारता की काय? तो मला जिवंतच ठेवणार नाही. मी म्हणालो, त्याची शक्ती काढता येत नाही, परंतु ती आपोआप क्षीण होईल. ते म्हणाले, आपोआप ती क्षीण कशी होईल? मी म्हणालो, तुम्ही जीवदान मिळावे म्हणून प्रयत्न केला. त्यास जीवदान मिळालेही त्याचा दुरुपयोग करून त्याने तुम्हास मारायचा प्रयत्न केला. ही बेईमानी होती. तीच बेईमानी त्याची शक्ती क्षीण करील. गुळाने मरत असेल तर त्यास विषाची काय गरज? आता मी निश्चिंत झालो असे ते म्हणाले. आणि खरेच 6 महिन्यात तो मुलगा त्याच रोगाने मरण पावला.